मध्ये मी आलो तीच गाय ना? होय. आता किती वेळ झाली गायची? आता चौथा येणार आहे. चौथं. पहिल्या 3 वेताला काय झालं होतं? कालवड खोंड 2 खोंड आणि कालवड. कुठं आहे ते आता? इकली किती विकली? मग आता गाब आहे गाय? आता गाव आहे 5 महिने. कोणत्या बैलाकडून गाब आहे? आता निशाण मानगावकर सोन्या. सोन्या. त्या गोष्टीची माहिती कोणाकडून लागली? माहिती तुमच्याकडून लागली. बर. बैल इथं आणलाय म्हणून कळालं. बर. त्यानंतर जाऊन बघून आलो. बर. परत मग गाय भरली. आता किती महिन्याची गाब आहे? 5 महिने गाव नाही आता. 5 महिन्याची गाभण आहे. बरं. मग तुमच्या भागात या अगोदर तसा बैल होता का? नाही, आता बैल शेवटच आहे. टॉपचं बैल आहे. शेवट आहे? काय अडचण नाही बैल? अगोदर भरली होती मी. उलटू दे म्हणून. हां. म्हणजे काय तर होते गाय उलटली पाहिजे ह्यावेळेस. बर. शेवटी मी म्हणाल आणि काय तर उलटायचं त्याला औषध देऊया. हां. खरोखर तुम्हाला सांगायचं म्हणजे अगोदर मी असा विचार केला नव्हता. तर गाय ज्यावेळेस आता महिना पुढे महिना 1.5 महिना लागण झाली ती. मला वाटायचं गाय उलटावे. आणि मी निसर्ग म्हणतो ती गाय 3 वेळा न्यायला लागून 4 वेळा ह्याच बैलाकडनं भरवणार. आणि का बरं भरवली होती डॉक्टरकडून? डॉक्टरकडून नाही, दुसऱ्या बैलाकडून भरवली होती. बरं. त्याच्यापेक्षा बैल मला ही जोरात वाटला. आणि इथं सगळं जे पाहिजे ते आहेच बैलाकडं आहे ना. बरं. वेज दूध काढताय? देत नाही गाय. देत नाही. वासराची क्वालिटी कशी आहे गायची? वासर टाकते चांगलं. म्हणजे वासरू या गाईला जन्मल्यावर कोणकोणत्या कामासाठी वापरता येते? त्याचा अनुभव आलाय का तुम्हाला? वासर 2च झाल्यात आता खोंड. बरं. जास्त पळायच्या कामासाठी येईल असे उपयोगाचे दोन्ही पण कडक नेले वासर. बरं बरं बरं. आता दाताला कशी आहे? आता जुळल्या होता. गाई घरची आहे का बाहेर आणली? मित्राकडनं आणले. बरं.